आशिष शेलार यांनी शिवसेना यूबीटीवर हल्लाबोल केला आहे। मराठी माणसाला 50% घर राखीव ठेवण्याच्या मागणीवरून टीका केली आहे। लोकसभेला मतं मिळाली नाही म्हणून मराठी माणूस आठवला अशी टोला त्यांनी लगावलेला आहे। आशिष शेलार यांनी शिवसेना यूबीटीवर हल्लाबोल केला आहे, तर इतर वेळी कागदी घोडे नाचवत मराठी माणसाला फसवता असं सुद्धा शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर आशिष शेलार यांनी शिवसेना यूबीटीने जी मागणी केलेली होती मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी 50% घर राखीव ठेवण्याची, त्यावरून टीका केली आहे। दरम्यान आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय बघूया। आघाडी सरकार असताना तब्बल 50% प्रीमियम बिल्डरांना माफ केला असं या ठिकाणी आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये नेमकं काय झालं होतं त्यावरून या ठिकाणी हल्लाबोल केल्याचं दिसतंय। तर तेव्हा का नाही सांगितलं की मराठी माणसाला 50% घर राखीव ठेवा, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय। पत्राचाळीतील मराठी माणसाच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का, असा सवालही आशिष शेलार यांनी केला। तर 25 वर्ष मुंबई पालिकेमध्ये सत्तेत होतात तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं, असा सवालही आशिष शेलार यांनी केला। लोकसभा निवडणुकीमध्ये मतं दिली नाही म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का, असाही सवाल या ठिकाणी आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे। शिवसेना यूबीटीला त्यांनी हा सवाल विचारलाय। मराठी माणसाला 50%चं आरक्षण मागायचं आणि उरलेल्यामध्ये हिरव्यांना घुसवायचं असं तर नाही ना, असाही टोला आशिष शेलार यांनी शिवसेना यूबीटीला लगावलेला आहे। भाजपनं गिरणी कामगारांना घरं दिली, बीडीडी चाळीतील मराठी माणसाची हक्काची घरं उभी राहिली, असंही दावा या ठिकाणी आशिष शेलार यांनी केला आहे। नुसते भावनेचे घोडे कागदावर नाचवायचे आणि मराठी माणसाला वर्षानुवर्ष फसवायचं, असा टोला त्यांनी आपल्या ट्विटमधून लगावला। तर यावर शिवसेनेनं नेमकं काय म्हटलेलं आहे तेही बघूया। मागणीबद्दल विरोध नाहीये। मागणी ही खरं तर हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं। मराठी माणूस या मुंबईमध्ये राहायला पाहिजे हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं। परंतु या लोकांनी ज्यांनी 25 वर्षे या महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी टक्केवारीच्या या गडबडीमध्ये तो विषय बाजूला सारून इतर लोकांना मुंबईमध्ये कब्जा करायला भाग पाडलं। जर मराठी माणूस जर इथं राहिला असता तर या मुंबईचं चित्र काही वेगळं दिसलं असतं। परंतु सरकार यावर सुद्धा लक्ष ठेवून आहे आणि सरकार निश्चितच मराठी माणूस कसा मुंबईत येईल याचा प्रयत्न करते। राजकारणासाठी तुम्ही मराठी माणसाचा वापर करू नका। निवडणुका आले का मराठी माणूस तुम्हाला आठवतो? निवडणुका आला का मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार आहे असं तुम्हाला आठवतं? मग तुम्ही त्याच्यावर भाषणं करता आणि हे निवडणुका जशा संपल्या कोण मराठी माणूस ही जी काही तुमची दुप्पट्टी भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे। आता मराठी माणसाचा जो टक्का आहे तुम्ही या लोकसभेला पाहिलात तर तो टक्का सर्व आमच्याकडे जेव्हा परिवर्तित झाला आहे त्यामुळे यांचे धाबे दर आणलेले आहेत। परंतु मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही हा सरकारचा खंबीर निर्णय आहे आणि म्हणून तुम्ही आता मराठी माणसाची साईड घेऊ नका। मराठी माणसाची जी काही अपेक्षा आहे की मला मुंबईत घर पाहिजे ते पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे महाविकास युती करेल। सन्माननीय अनिल परब हे कायद्याचे अभ्यासक आहेत आणि कोणत्या अशा कायद्याखाली तुम्ही 50% घर राखीव ठेवणार आहे हे त्यांना विचारलं पाहिजे। हे तुम्ही बिल्डरला किंवा घर विकणारे जे आहेत त्यांना तुम्ही हे बंधन कसं घालणार? मग हे केवळ बिल्डरांना कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी, छळण्यासाठी, दबाव आणण्यासाठी आणि त्या दबावापोटी मग काहीतरी घेण्यासाठी त्यांच्याकडून, यासाठी तर हा अट्टास केलेला नाही आहे। या सगळ्या गोष्टीकडे आपण विचारपूर्वक लक्ष दिलेलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।